नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ चुडीवाला याचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. चुडीवाला या पाठाचा पहिला भाग आपण गेल्या व्हिडिओमध्ये अभ्यासला. आज आपण या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चुडीवाला या पाठाचा दुसरा भाग अभ्यासना अगोदर आपण पहिल्या भागाची थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. अनवर हा अब्दुलचा मुलगा जेव्हा त्याला म्हणतो की अब्बाजान मत जाओ ना, तेव्हा अब्दुल अतिशय प्रेमाने त्याला म्हणतो की बेटा मी लवकर येईल. शन्नू मात्र त्याच्यापासून अब्दुलपासून फार नाराज असते, कारण तिला अजिबात आवडत नाही की व्यवसाय किंवा धंदा ज्या सणांना चांगल्या पद्धतीने होतो त्याच सणांना अब्दुल तपोवनात जाऊन त्या स्त्रियांना आणि मुलींना बांगड्या भरत असतो. ती त्याच्यासाठी रघुभैयाचं उदाहरण देखील देते, पण अब्दुल मात्र तिच्याकडे लक्ष देत नाही. त्याला तिचा रागही येत नाही, पण त्याला तिची कीव येते. ती हेही सांगते की जाताना कुणाला सांगू नका की तुम्ही तपोवनात चाललात म्हणून, नाहीतर त्याचा परिणाम आपल्या धंद्यावर होईल. अब्दुल त्याकडेही लक्ष न देता तो बस स्टॉपवरती येतो, बसमध्ये बसतो आणि तपोवनात पोहोचतो. तपोवनात पोहोचल्यानंतर तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे तो जेव्हा पाहतो तेव्हा त्याला जाणवतं की 6 महिन्यापूर्वी आपण जेव्हा आलो होतो तेव्हा ही जी फुलांची जी वेल आहे किंवा ही वेल जी आहे ती अतिशय लहान होती, हातभरच होती, पण आता मात्र ती फार छान पद्धतीने फुललेली आहे. अब्दुल गेटजवळ कळाल्यानंतर लहान लहान मुलींनी त्याच्या आजूबाजूला गलका केला. चुडीवाला आला, चुडीवाला आला असं त्या म्हणू लागल्या. सगळ्याजणी आंब्याच्या चौथड्याजवळ जमल्या आणि त्यानंतर अब्दुलने सगळ्यांना बांगड्या भरल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. त्यानंतर तपोवनात जेव्हा चुडीवाला येतो त्यावेळेचं वातावरण हे अतिशय आनंदमय असतं. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद हे सारं वातावरण निर्मिती ही फक्त चुडीवाल्याच्या येण्यामुळे निर्माण होत असते आणि म्हणून या स्त्रिया चुडीवाल्याची फार आतुरतेने वाट पाहत असतात. असेच काही दिवस जातात आणि त्यानंतर रघुभैया एक चिठ्ठी घेऊन येतो. ही चिठ्ठी त्याला पोस्टमनने दिलेली असते. चिठ्ठी मराठीत असल्यामुळे अब्दुल त्याला म्हणतो की तूच चिठ्ठी वाचून दाखव. तेव्हा त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार असतो आणि या सत्कारासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलेलं असतं. तेव्हा तो गहन विचारात जातो आणि विचार करतो की तो पुन्हा पुन्हा स्वतःलाच विचारतो की सत्कार करणं एवढं मी काय केलं आहे तपोवनात. अशा पद्धतीने तो विचार करतो. आता आपण या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलवून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट, त्यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. जेव्हा ॲक्च्युअलमध्ये दुसऱ्या वेळेस म्हणजे सत्कार समारंभाच्या वेळेस जेव्हा अब्दुल तपोवनात पोहोचला, तो पोहोचेपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सगळे मान्यवर जे मेन गेस्ट आहेत, चीफ गेस्ट आहेत, ते सगळे स्टेजवरती बसलेले होते. स्टेजवरच्या खुर्च्यांवर सगळे निमंत्रित पाहुणे बसलेले होते.
अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला थोडा संकोच वाटला म्हणजे त्याला ऑकवर्ड फील झालं, त्याला नर्वसनेस वाटला की आपण कसं एवढ्या मोठ्या दिग्गज व्यक्तींच्या बाजूला बसायचं. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनी त्याला बोलवलं आणि जवळच्या खुर्चीवर बसायला लावलं. सत्कार समारंभ सुरू झाला. सुरुवातीला अध्यक्षांचे स्वागत वगैरे हे जे नॉर्मल कार्यक्रमाचा जो फॉर्मॅट असतो तशा पद्धतीने औपचारिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत, त्यांच्याविषयी बोलणं दाजीसाहेबांनी सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. आता अब्दुल का बघत राहिला त्याचं कारण त्याने पुढे सांगितलं. 84 वर्षाच्या वृद्धाचा तहाटपणा. दाजीसाहेब हे 84 वर्षांचे होते आणि वृद्ध होते. वृद्ध म्हणजे काय तर ओल्ड पर्सन. तरी पण त्यांच्यामध्ये तहाटपणा होता. त्याचबरोबर उंच सडसडीत देहयष्टी. उंच सडसडीत देहयष्टी म्हणजे कसे तर टॉल आणि स्लिम. तेजपुंज चेहरा. त्यांचा चेहरा कसा होता तेजपुंज, अति तेजस्वी असा त्यांचा चेहरा होता. गौरवर्ण, ते गोऱ्या रंगाचे होते आणि त्यांनी पांढऱ्या रंगाचं स्वच्छ धोतर घातलेलं होतं आणि गळा बंद असेल असा कोट त्यांनी घातला होता. बंद गळ्याचा कोट त्यांनी घातला आणि डोक्यामध्ये केशरी रंगाचा फेटा देखील त्यांनी घातलेला होता. आणि या वयातही त्यांच्या आवाजातला जो खणखणीतपणा आहे तो मात्र तसाच होता. आणि बोलण्यातली ऐट हे पाहून अब्दुल भारावून गेला, म्हणजे प्रभावित होऊन तो पाहतच राहिला. दाजीसाहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं तेव्हा त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडेवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ येथे येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात होते आणि बोलत असताना दाजीसाहेब रामायणातील एक संदर्भ इथे देतात. ते म्हणतात की लंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी माकडांच्या हातून समुद्र बांधलेला दगडी मार्ग, ज्याला आपण सेतुबंधन असे म्हणतो, हा जेव्हा केला होता तेव्हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काय केली होती, मदत केली होती. खारीचा वाटा. खार म्हणजे एक चपळ प्राणी आहे, ज्याला आपण स्क्विरल असं म्हणतो. अतिशय लहान असते ती. अगदी तिच्या एवढ्या लहानशा प्राण्याने देखील मदत केली. हाच संदर्भ देऊन ते म्हणतात की तपोवनात देखील असे काही व्यक्ती त्यांना लाभलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या परीनं तपोवन उभारायला आणि तपोवनातील व्यक्तींना मदत करण्याचा सतत प्रयत्न केला. तशीच मदत तपोवनात काही व्यक्तींनी केलेली आहे. आणि संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव म्हणजे प्रपोजल जेव्हा समोर आलं तेव्हा दाजीसाहेबांनी अनेक बांगडीवाल्यांना
त्यांना भेटून इथे येण्याची विनंती केली, रिक्वेस्ट केली, पण कुणीही त्यांची विनंती स्वीकारायला तयार नव्हतं. पण अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता ते तपोवनात येतात, येथील भगिनींना बांगड्या भरतात, त्यांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. आणि या सगळ्या मुलीबाळी, या स्त्रिया दरवर्षी तपोवनात अब्दुल मियांची डोळे लावून वाट पाहत असतात. डोळे लावून वाट पाहणे म्हणजे सतत वाट पाहत असतात आणि कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलवता दरवर्षी येतात. तर अशा पद्धतीने अब्दुल मियां समाजकार्य आणि मानवसेवा ज्या पद्धतीने करत आहेत ते वाखाणण्याजोगं आहे, ते अनमोल आहे, अमूल्य आहे. आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे असे दाजीसाहेब म्हणतात. आणि ते म्हणतात की या सत्काराचा, या सन्मानाचा अब्दुल मियांनी स्वीकार करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायाला स्पर्श केला. पुढे सत्कारासाठी जेव्हा दाजीसाहेबांनी अब्दुलला स्टेजवर यायला सांगितलं तेव्हा अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी त्याला पुष्पगुच्छ दिला. तसंच तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर अशी फुलदाणी देखील त्यांनी दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळेजण टाळ्या वाजवत अब्दुलचे कौतुक करू लागले आणि त्या वातावरणात अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन काय केलं तर दाजीसाहेबांच्या पायाला स्पर्श केला, म्हणजे त्यांना नमस्कार केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. आधी दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होतं. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. पुढे कार्यक्रम संपला आणि बराच उशीर झाला होता. अमरावतीहून सगळे जे निमंत्रित जे पाहुणे होते ते आपापल्या मोटारीतून जाणार होते. दाजीसाहेबांनी अब्दुलला एका मोटारीमध्ये बसवलं आणि अब्दुलचा निरोप घेतला. अब्दुल मोटारीमध्ये बसला आणि मोटार धावत होती, म्हणजे मोटार सुरू झाली. अब्दुलच्या मनामध्ये विचार आला होता की आज जर शन्नूला आपण आणलं असतं तर नक्कीच तिचा राग कमी झाला असता. तिला कळालं असतं की आपण जे काम करतोय ते काम किती लोकांना आनंद देणारं आहे आणि कदाचित तिचा राग कमी होऊन तिला त्यामध्ये आनंद झाला असता. असा विचार तो मोटारीत बसल्यावर करत होता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटलेले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला, घरी आला. आता पुढे अब्दुल मोटारीत बसल्यानंतर रात्रीच्या वातावरणाचं वर्णन करताना तो म्हणतो की अष्टमीचा चंद्र आकाशामध्ये हसत होता आणि आकाश मेघरहित होते. कोणत्याही प्रकारचे ढग आकाशात नव्हते आणि निळ्या नितळाईने ते काय झालेले होते तर नटलेले होते. वातावरण खूप प्रसन्न होते. याचं एक कारण असं होतं की अब्दुलचा कधी नव्हे तो आज सत्कार झालेला होता. तो फार आनंदित होता आणि अशा प्रकारे मोटार अंबादेवीच्या चौकात येऊन थांबली. अब्दुल खाली उतरला आणि घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दुल एखादा अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नाही खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला?
जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडातला घास घोळू लागला. कितींदा सांगितलं सोडून दुसरा धंदा सुरू करू, पण अब्दुल जेव्हा घरी आला आणि अब्दुलला पाहिल्यानंतर शन्नो उठली आणि तिने थाळीमध्ये चपाती आणि वांग्याची भाजी आणली आणि अब्दुल समोर ठेवली. तेव्हा अब्दुलने विचारलं की तू जेवणार नाहीस का? तेव्हा ती म्हणाली की नाही, माझं मन करत नाही आहे. मग त्याने विचारलं की अनवर जेवला? तेव्हा ती म्हणाली की जेवला, पण तो खिम्याची मागणी करत होता किंवा त्याला खिमा पाहिजे होता, त्यासाठी तो हट्ट धरून बसला होता. त्याच गोष्टीचा तो आग्रह धरून बसला होता. एकतर अगोदरच अब्दुल जेवायला बसला होता एखादा अपराध्यासारखा, गुन्हेगारासारखा मान खाली घालून, आणि त्यात अनवरचा हट्ट त्याला कळाला आणि अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकेकी त्याला जेवणाची इच्छाच नाही राहिली आणि तोंडातला जो घासाने घेतला होता तो देखील घोळू लागला. तोंडातला घास तोंडातच फिरत होता, त्याला जेवणाची इच्छाच उरली नाही. आणि पुढे शन्नू म्हणत होती की कितींदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करू, पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्दनशब्द त्याला पाठ होता. कितींदा तरी तेच ते बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. जेव्हा शन्नो म्हणत होती की कितींदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा करा म्हणून, पण त्याची इच्छा होत नव्हती. आणि हे जेव्हा त्याने ऐकलं, त्याच्या पुढचं बोलणं त्याने ऐकलंच नाही. तो पटकन उठला, त्याने हात धुतलं आणि तो अनवरच्या बाजूला जाऊन पडला. कारण शन्नूचं हे जे बोलणं होतं ते पुन्हा ती खूप वेळा बोललेली होती आणि त्याच्यातला शब्दनशब्द त्याचा पाठ झाला होता. कितींदा ती तेच बोलत असायची. नवीन धंदा, नवीन व्यवसाय जर चालू करायचा आहे तर त्याला भांडवल नको का, असा प्रश्न तो विचारतो. आणि तो म्हणतो की कुठून आणणार? भांडवल म्हणजे एखादा व्यवसाय किंवा एखादा धंदा सुरू करण्यासाठी लागणारी मूळ रक्कम, ज्याला आपण कॅपिटल अमाऊंट म्हणतो, ती नको का? ती कुठून आणणार, असा प्रश्न तो विचारतो. तो थोडासा जोराने पण शन्नूला जाईल एवढ्या आवाजात तो बोलू लागतो. पण भांडवलापेक्षाही तो इथे आपल्याला सांगतो की अब्बाजान म्हणजे अब्दुलचे अब्बाजान, त्यांच्यापासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा, हा बांगड्यांचा व्यवसाय त्याला सोडवत नव्हता, म्हणजे त्याला सोडवायचा नव्हता. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलता? नहीं रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळालं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होणार रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. पुढे नवरात्र संपली आणि धंदा फार चांगल्या पद्धतीने झाला. लोक दिवाळीची तयारी करत होती आणि रघुभैयाने येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्या दुकानाला रंग देण्याचं काम सुरू केलं होतं. अब्दुल दुकानावर आला तेव्हा त्याचा चेहरा उदास दिसत होता, म्हणजे तो दुःखी दिसत होता. रघुभैयाने त्याला विचारलं की आज दुकान नाही खोलणार? तेव्हा तो म्हणाला, नाही रघुभैया,
हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हातात राहिलं नाही हे त्याला कळालं होतं आणि तेव्हापासून त्याचं मन लागत नव्हतं त्या धंद्यामध्ये. आता तपोवनाचं काय होणार असा प्रश्न तो रघुभैयाला विचारतो. केवढी मोठी वसाहत आहे, म्हणजे केवढी मोठी वास्तू आहे ती, तिच्यामध्ये किती रोगी आहेत. आता त्यांची काळजी कशी घेणार, कोण घेणार? आयुष्यभर तन मन धनानं फुलवलेली ही जी कर्मभूमी आहे ही सोडताना दाजीसाहेबांना काय वाटलं असेल हा विचार करूनच तो विलक्षण हळवा झाला. म्हणजे त्याचं मन अतिशय दुःखी झालं होतं, त्याला फार वाईट वाटत होतं आणि तो खूप इमोशनल झालेला होता. आयुष्याचे मोल देणे म्हणजे जीवन समर्पित करणे. दाजीसाहेबांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं आणि आता त्याला सोडताना त्यांना काय विचार आला असेल त्यांच्या मनात, हा विचार अब्दुल करून विलक्षण हळवा झाला होता. देवळातल्या पहारेकराने 2चे टोले दिले. शण्ण घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला, अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तेथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्याचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवन इच्छा एकाकी उडून गेली. पुढे अब्दुल म्हणतो की देवालयातल्या पहारेकरांनी 2चे टोले वाजवले. म्हणजे रात्रीचा वेळ होता, शण्ण झोपली होती, अनवरही गाढ झोपला होता. पण अब्दुलला मात्र झोप येत नव्हती. तो हलकाच उठला आणि त्याने कोपऱ्यामध्ये बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेली जी पिशवी आहे त्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. बांगड्यांचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या, या सगळ्या वस्तू त्याने साठवून ठेवल्या होत्या. संक्रांतीला ह्या सगळ्या वस्तू घेऊन तो तपोवनात जाणार होता. तेथे गेल्यानंतर चुडीवाला आला. चुडीवाला म्हणून स्त्रिया आणि मुलीबाळी धावत त्याच्याजवळ येणार होत्या आणि त्या जमल्यानंतर काही काळ का होईना सगळं विसरून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम अब्दुल करणार होता. त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता हे सारं संपलं होतं. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद हा वेगळाच असतो, असं अब्दुल इथे म्हणतो. आणि हाच आनंद वर्षातून फक्त 2दा त्याला अनुभवायला मिळत होता, पण आता तोही मिळणार नव्हता. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तसं त्याची जीवन इच्छा एकाएकी उडाली होती. जीवन इच्छा उडून जाणे म्हणजे आयुष्य जगण्यात रस न वाटणे. त्याला आयुष्य जगण्यात रस वाटत नव्हता, कारण त्याला तो आनंद दुसऱ्यांकडून पाहण्याची सवय लागली होती. त्याला दुसऱ्यांना आनंद देण्यात त्याचा आनंद वाटत होता आणि आता ते त्याला जमणार नव्हतं किंवा तो अनुभव त्याला घेता येणार नव्हता, म्हणून तो दुःखी झाला होता, खूप हळवा झाला होता आणि त्याचा जीवनातला रस हा कमी झाला होता. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. सर्वात शेवटी अब्दुल अतिशय हळवा झाला होता. तपोवनात नेण्यासाठी त्याने ज्या वस्तू पिशवीमध्ये ठेवल्या होत्या त्या वस्तूंकडे बघून त्याला रडू येत होतं. त्याचे डोळे काठोकाठ भरून आले होते. त्याला तपोवनाची आठवण येत होती. तपोवनाच्या आठवणी, तपोवनाचा परिसर हा त्याच्या डोळ्यामध्ये विरघळत होता.
हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. रात्र उतरणीला लागणे म्हणजे हळूहळू रात्र संपत होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा भाग जो आपण शिकलो, या दुसऱ्या भागामध्ये देखील काही शब्दार्थ आपण अभ्यासले. ते शब्दार्थ पुन्हा एकदा आपण पाहूया. सडसडीत म्हणजे उंच सरळ, देहयष्टी अंगकाठी, तेजपुंज अतितेजस्वी, गौरवर्ण गोरावर्ण, खणखणीतपणा स्पष्ट उच्चार, ऐट रुबाब, प्रस्ताव योजनेची मांडणी, मानवसेवा माणसांची सेवा, अनमोल अमूल्य, गुस्सा राग, मेघरहित ढगांशिवाय, नितळाई स्वच्छ, अंतर्बाह्य आतून बाहेरून, अपराधी गुन्हेगार, एकाएकी अचानक, उदास नाराज, वसाहत वस्ती, वस्त्र कपडा, जीवनेच्छा जीवन जगण्याची इच्छा. वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ. आश्वासन देणे, हमी देणे, आनंदाचा वर्षाव करणे, खूप आनंद मिळणे, डोळे लावून बसणे, सतत वाट पाहणे, हट्ट धरणे, एकाच गोष्टीचा आग्रह धरणे, तोंडात घास घोळणे, तोंडात घास फिरत राहणे, मन न लागणे, कामात मन न रमणे, काळजी घेणे, देखभाल करणे, आयुष्याचे मोल देणे, जीवन समर्पित करणे, हळवा होणे, मन मृदू कोमल होणे, जीवनेच्छा उडून जाणे, आयुष्य जगण्यात रस न वाटणे, डोळे पाण्याने काठोकाठ भरणे, रडवेल होणे, रात्र उतरणीला लागणे, रात्र संपत येणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चुडीवाला हा पाठ 2 भागांमध्ये अभ्यासला. आशा आहे सगळ्यांना हा पाठ समजला असेल. धन्यवाद.